आजची घटना किती विचित्र आहे बघा. म्हणजे अगोदर त्या पतीला संपवलं, त्याला मारून टाकलं, त्याच्यानंतर त्याचं 3 तुकडे केले, ते घराच्या सेप्टिक टँकमध्ये टाकले आणि त्यानंतर त्या बाईनं आपल्या पतीला आयुष्य मिळावं, आरोग्य मिळावं याच्यासाठी करवा चौथचं व्रत ठेवलेलं होतं. आता ही कहाणी कोणत्या चित्रपटाची नाही, तर एक भयंकर अशी सत्य घटना आहे. नाव आहे साळसूद. साल होतं 2000. बलरामपूर जिल्हा आहे आणि त्या ठिकाणचं सराय फाटक नावाचं गाव आहे. या गावामध्ये रामजी सक्सेना नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांच्याबरोबर ते त्यांच्या पत्नी होत्या. त्यांचं नाव आहे सुलोचना आणि त्यांचा एक साधारण 10-12 वर्षाचा मुलगा आहे आणि त्या मुलाचं नाव आहे शिवा. आता हे सगळे गाडीवरती चाललेले होते. अचानक त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि वडील रामजी जे आहेत त्यांचा जागेवरती मृत्यू झाला. आई जी आहे सुलोचना हिच्या डोक्याला मार लागला आणि ती मतिमंद झाली. आता याच्यामध्ये शिवा जो आहे तो कसा तरी बचावलेला होता. पण आता तो अनाथ झाला होता. वडील गेले होते. आई वेडी झाली होती. सगळा आधार गेलेला होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. वय अगदी लहान होतं. आता यावेळेस त्याच्यासाठी धावून आला त्याचा मानलेला मामा. नाव होतं जनकराज. तर जनकराज यांनी त्याला आधार दिला. त्याला पुढं शिकवलं आणि त्याला पाहिजे ती सगळी मदत केलेली आहे. आता शिवा जो आहे त्याला सुद्धा त्याच्या परिस्थितीची जाणीव होती आणि त्याच्यामुळे मग त्यानं सुद्धा चांगल्या पद्धतीनं तो शिकला आणि लखनौमधलं एक सेल्स मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून तो एका कंपनीमध्ये काम करायला लागला. आता हे सगळं काम चाललेलं होतं. एका बाजूला त्याची मनोरुग्ण आई होती. तिला तो सांभाळत होता, काम सांभाळत होता आणि घरचं सगळं आवरून तो कामावरती जात होता. स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. आता या सगळ्या काळामध्ये साधारणपणे 2013 मध्ये तो लग्नाच्या वयात आलेला होता आणि बाकीच्या मंडळींनी किंवा मामाने वगैरे त्याच्यासाठी मुलगी बघायला सुरुवात केली होती. आता यावेळेस मधू अस्ताना नावाची एक मुलगी, मधू अस्ताना आडनाव तिचं. तर ही जी मुलगी आहे ती मुलगी पाहिली गेली. आता ही मुलगी थोडीशी दिव्यांग होती. पण शिवाने तिला पसंत केलं आणि आपण पण स्ट्रगल करतोय आणि आपल्यालाही तिचा आधार होईल, तिलाही आपला आधार होईल आणि त्यामुळे मग ते हुंडा वगैरे न घेता आणि ह्यानं सगळं ते लग्नाचा वगैरे खर्च करून ते लग्न करून घेतलं आणि सुखानं संसार सुरू झाला होता. आता यावेळेस त्यांचा मामा जो आहे जनकराज यानं रहीमनगर या भागामध्ये त्याचं घर होतं. त्या घरामध्ये यांना जागा दिली आणि हे तिघही आता म्हणजे शिवा, त्याची बायको मधू आणि त्याची आई हे तिघही राहायला लागले होते. आता इतके दिवस स्ट्रगलमध्ये गेले होते, कष्टामध्ये गेले होते, त्यानंतर दुःखामध्ये गेले होते. त्यामुळे आता ते नवीन संसाराला सुरुवात झाली होती. सगळीकडे आनंदी आनंद होता आणि याच आनंदामध्ये अजून एक बातमी आलेली होती. मधूला दिवस गेले होते. आता सोनपावलांनी बाळ घरात येणार होतं आणि याच्यामध्ये मग काही महिने गेलेले होते. नंतर मधू बाळंत झाली आणि काही दिवस हा आनंद टिकला, पण तो फार काळ टिकला नाही आणि नंतर काहीतरी दुःखद घटना घडली, काहीतरी दुःखद गोष्ट झाली आणि ते बाळ हे जग सोडून गेलं. म्हणजे कुठेतरी आनंदाला सुरुवात झाली होती आणि दुखवट्याचे दिवस आले होते. काही काळानं पुन्हा दुसऱ्या मुलाच्या येण्याची चाहूल लागली होती, पण हाही काळ काही म्हणजे आनंद काही जास्त टिकला नाही. अशा प्रकारे 2 मुलं यांना सोडून गेली होती. आता एखाद्याचं दुर्दैव बघा, म्हणजे त्याचे वडील गेले होते, त्याची आई मतिमंद होती आणि त्याची पत्नी आणि त्यांना आता मुलं झाली, तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 मुलं ती सोडून गेली होती. म्हणजे अशा पद्धतीच्या दुर्दैवाशी हा शिवा झगडत होता, लढत होता आणि या सगळ्यामध्ये आता त्याला त्याच्या पत्नीची जी साथ मिळायला पाहिजे ती मात्र साथ मिळत नव्हती. आता असं व्हायचं की तो पती जो आहे तो सतत फिरतीवरती कामावर असायचा. त्यानंतर त्याला कंपनी कधी-कधी दुसरीकडे पाठवायची, दुसऱ्या ठिकाणी पाठवायची, दुसऱ्या साईडवरती पाठवायची आणि इकडं मधू जी आहे ती एकटीच असायची आणि त्यामुळे मग ती अनेक वेळा त्या नवऱ्याबरोबर ती वाद घालायची की तू वेळेवरती का घरी येत नाहीस किंवा तू म्हणजे लवकर घरी का येत नाहीस वगैरे, वगैरे असं सगळं. तो तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता की त्याचं जे काम आहे ते काम अशा पद्धतीचं आहे, पण ती काय ऐकायला तयार नव्हती आणि हा सगळा विषय चाललेला असतानाच तो जो शिवा आहे त्या शिवाच्या मावशीचं म्हणजे रंजनाचं एक जवळच घर होतं आणि त्या त्या रंजनानं एक मुलगा दत्तक घेतला होता. त्याचं नाव होतं नीरज. आता हा नीरज आहे म्हणजे हा शिवाचा मावस भाऊ होता आणि मावस भाऊ असल्यामुळे त्याचं यांच्या घरी येणं आणि जाणं होतं आणि म्हणजे येणं जाणं तर असायचं, पण शिवा ज्यावेळेस घरी नसायचा त्यावेळेस मात्र हा नीरज आवर्जून यायचा. आता मधू जी आहे ती एकटी होती, तरुण होती आणि वयात आलेली होती. हा सुद्धा वयात आलेला होता आणि त्यामुळे मग हा तिच्या पुढं मागं फिरायला लागला आणि नंतर शिवाच्या माघारी यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते. आता तिकडे पती जो आहे तो संसारासाठी मेहनत घेत होता, 4 पैसे मिळवत होता आणि आपल्या बायकोला होणाऱ्या म्हणजे मुलं होतील त्यांच्यासाठी चांगलं भविष्य मिळावं याच्यासाठी तो राबत होता. रात्रीचा दिवस करत होता आणि त्याची बायको मात्र स्वतःच्या वासनेसाठी नवऱ्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसत होते आणि हा सगळा प्रकार काही महिने सुरू होता, चालू होता. आता महिना होता ऑक्टोबर 2016.
आता करवा चौथ हे जे सण आहे त्याचा सुमार होता आणि बायकोला सणाचं गिफ्ट द्यायचं, सरप्राईज द्यायचं असं त्या पतीनं ठरवलेलं होतं आणि तो घराकडे निघाला होता. घराकडे निघाला, गावात आला, घराच्या जवळ आला. नंतर त्यानं त्याचे बूट काढले, बॅग खाली ठेवली आणि हळू दरवाजाच्या जवळ गेला. दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. आता हसत-हसत त्यानं तो दरवाजा उघडला. आता तो बायकोला सरप्राईज देणार. एवढ्यात त्याला मोठा धक्का बसला. कारण त्याची बायको मधू आणि मावस भाऊ नीरज हे एकत्र हे त्यानं बघितलं होतं. आता त्याच्या स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास बसेना. डोळे त्याचे विस्फारले गेले. छातीचा भाता खालीवरती व्हायला लागला. अंगाचा थरकाप उडालाय आणि मग नंतर हा दोघंही त्या दोघांवरती हा शिवा धावून गेलाय आणि रागाने मग त्यानं त्या पत्नीवरती हात उचलायला सुरुवात केलेली आहे. तिच्या 2-3 थोबाडीत त्यानं मारले आणि तो स्वतःच रडायला लागलाय, की मी काय स्वप्न पाहिली होती, मी किती ओढीनं आलो होतो, किती प्रेमानं आलो होतो, हिला किती जीव लावला होता आणि तू मात्र उलटा निघालीस. आणि मावस भावाकडे पाहून सुद्धा तो ओरडायला लागला होता, की "अरे वहिनी, ही आपली आईसारखी असते आणि त्या आईवरतीच तू हात टाकला. थोडी तरी लाज शरम बाळगायला पाहिजे होती." एका बाजूला हा शिवा तळमळीने ओरडत होता, रडत होता आणि दुसऱ्या बाजूला हे दोघंही त्या शिवावरती आता धावून गेले. कारण त्यांना लक्षात आलं, की याने आपले संबंध पाहिलेत आणि नंतर हा बाहेर सांगेल आणि आपली बदनामी होईल. त्यामुळे आता याला इथंच समजून संपवून टाकायचं, त्याला मारून टाकायचं आणि मग त्यानंतर या दोघांनी त्याला खाली पाडलं आणि त्यानंतर दुपट्ट्यानं त्याचे हातपाय बांधले आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेमध्ये अशी माहिती समोर येते, की त्याच्या समोर त्या पत्नीनं आणि त्या प्रियकरानं एकमेकांशी संबंध ठेवले आणि त्यानंतर त्याला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली आणि बायको आणि प्रियकर त्याला मारत होतात. नंतर बायको त्याच्या छातीवरती बसली आणि नंतर तिने त्याचा गळा आवळायला ह्या दोघांनी मिळून त्याचा गळा दाबायला सुरुवात केली. नंतर त्याच्या नरडीचा घूट घेतला, नरडी दाबली आणि त्याची फडफड, तडफड त्या ठिकाणी म्हणजे जी चालली होती ती शांत झाली होती आणि यानंतर मग त्याला त्या दोघांनी संपवला, त्याला ठार मारला आणि आता त्याचा निष्प्राण देह त्या ठिकाणी जमिनीवरती पडलेला होता आणि आता रात्रीची वेळ होती, रातकिड्यांची किरकिर चाललेली होती आणि शेजारच्या रूममध्ये त्या शिवाची आई जी आहे ती मात्र गाढ झोपलेली होती. कारण तिला याची काहीही कल्पना नव्हती आणि तिच्याच मुलाला तिच्याच सुनेनं संपवलेलं होतं. आता या मधूच्या समोर हा प्रश्न होता, की आता करायचं काय? याला कुठं टाकून द्यायचा? याची विल्हेवाट कशी लावायची? आता याचा प्लॅन करायचा आहे. तो प्लॅन करण्यासाठी हे दोघं घराच्या बाहेर गेले आणि काही तास बाहेर थांबले आणि त्यानंतर मग त्यांना उपाय सुचला, की घरामध्ये सेप्टिक टँक आहे. त्या टँकमध्ये टाकून देऊ, कोणाला काहीही कळणार नाही. पण प्रश्न हा होता, की तिथं त्याला टाकायचा कसा? कारण अख्खीच्या अख्खी बॉडी त्याच्यामध्ये बसणार नाही. त्याच्यामुळे ठरवलं, की चला याचे तुकडे करायचे आणि तिथं टाकायचं. त्यानंतर मग धारदार शस्त्र किंवा विळा जो आहे तो कोयत्यासारखं आणलं आणि त्यानंतर तो नवरा पडलेला होता. तर हा विळा घेतलेला आहे, कोयता घेतलेला आहे आणि त्याचं मुंडकं सरळ केलं आणि बकरा कापावा तसं त्याच्या मानेवरती घाव घातले आणि त्याचं मुंडकं बाजूला केलं. रक्ताच्या चिळकांड्या सगळीकडे उडालेत. त्यावेळेस त्या रक्ताच्या चिळकांड्यामध्ये हे दोघंही प्रियकर आणि प्रेयसी दोघंही त्याच्यामध्ये भिजलेत. सगळीकडे लाल झाले आणि त्यानंतर मग कमरेवरती वार करायला सुरुवात केली, घावावरती घाव घालायला सुरुवात केली आणि यावेळेस त्याच्या पोटातली आतडी-कातडी सगळी बाहेर आलेली होती आणि कमरेखालचा भाग सुद्धा त्यानंतर यांनी तोडून वेगळा केला होता आणि त्यानंतर या नवऱ्याचे 3 तुकडे केले, बायकोच्या समोर केले. बायकोनं सगळा हातभार लावला आणि नंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते पॅक केले आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्या सेप्टिक टँकचं झाकण उघडलं गेलं. त्यामध्ये हे 3 तुकडे टाकले आणि त्यानंतर मग खोलीमध्ये सांडलेलं रक्त वगैरे सगळं साफ केलं होतं. पहाटेपर्यंत हा सगळा प्रकार चाललेला होता आणि नंतर नीरज त्याच्या घरी गेला. मधू शांतपणे झोपी गेली आणि सकाळी उशिरा उठलेली आहे आणि त्यानंतर आता तिला लवकर उठ म्हणणारं कुणी नव्हतं. सासू तर मतिमंद होती आणि आता सासूला आता जेवायला म्हणजे आता मुलगा तर गेला. आता ती जी सासू आहे त्या सासूला चहा-पाणी दिला काय, जेवायला दिलं काय, नाही दिलं काय, तिची सेवा केली काय, नाही केली काय, तिला हाकलून दिलं काय किंवा भीक मागायला सोडलं काय, काही फरक पडणार नव्हता आणि त्यामुळे आता ते नेहमीप्रमाणे तिचा दिवस उजाडला. नंतर तो दिवस मावळला. कोणाला काही कळलं नाही, काय झालं काही समजलेलं नाही. त्यानंतर दुसरा दिवस होता, तो होता करवा चौथचा. आता यावेळेस सगळ्या सुवासिनी ज्या आहेत त्या लाल साडी, बिंदी, सिंदूर वगैरे, मेहंदी वगैरे करतात, लावतात, सजवतात स्वतःला. त्या पद्धतीनं उपवास वगैरे पण करतात. तसं सगळं हिनं केलेलं होतं आणि आता चंद्र उगवायची वाट बघत होती. म्हणजे नवऱ्याला आयुष्य मिळावं याच्यासाठीची ती कामना चाललेली होती
आणि हे सगळं मधून इत्थंभूत केलेलं होतं आणि सगळ्या बायकांच्या समोर तिची नौटंकी चाललेली होती. सगळे विधी तिचे चालले होते. सगळा विधी झाला, ते करवा चौथ झाला आणि दिवसामागून दिवस चाललेले होते. आता या घटनेला 1 महिना होत आलेला होता. आता याच काळामध्ये मधूचा एक भाऊ आहे, त्याचं नाव आहे मोहित. त्या मोहितनं बहिणीला फोन केला आणि सांगितलं की दाजींना फोन करतोय पण फोन काय लागत नाही. त्यावेळेस मग हिनं सांगितलं की कदाचित कामात व्यस्त असेल किंवा तो बाहेर असेल किंवा रेंज नसेल वगैरे वगैरे अशा पद्धतीनं झालं. त्यानंतर मग त्यानं शिवाच्या मामांना फोन लावला, जनकराज यांना फोन लावला आणि त्यांनी सांगितलं की दाजींचा काय तपास लागत नाही, दाजींचा फोन लागत नाही. त्यावेळेस मग त्या मामानं सांगितलं, म्हटलं मी ट्रेनमध्ये मी राजस्थानला चाललोय. राजस्थानला मला काही महिने तिथं काम आहे. पण तू एक काम कर, कॉन्टॅक्टमध्ये राहा. नाहीतर मग पोलिसांमध्ये मधूला सांग, पोलिसात तक्रार द्यायला लाव. त्याच्यानंतर मग त्या भावानं त्या बहिणीला सांगितलं फोन करून की बाबा तू पोलिसांमध्ये तक्रार दे, दाजी गायब आहेत म्हणून. आता त्याच्यानंतर मग हिनं लगेच त्या नीरजला सांगितलं की अरे म्हणले माझ्या भावाचा फोन आलता आणि तो म्हणतोय पोलीस स्टेशनला तक्रार दे. आता विचार केला, जर आपण तक्रार करायला नाही गेलो आणि उद्या जर समजा कळलं तर मग उद्या गोंधळ होईल. त्याच्यामुळे मग हे दोघंही पोलीस स्टेशनमध्ये गेले. शिवा कामाला गेला होता, घरी आलेला नाही असं त्यांना सांगितलं. मग पोलीस म्हटले तुम्ही लेखी तक्रार द्या. तर ती म्हटली ठीक आहे, मी घरून लिहून आणते आणि गुपचूप तिथून माघारी आली. माघारी आली आणि भावाला सांगितलं तक्रार दिलेली आहे. मामाला सांगितलं तक्रार दिलेली आहे. आणि कधी त्यांचा फोन यायचा की बाबा काय झालं, कुठपर्यंत तपास आलाय, काय वगैरे वगैरे. त्यावेळेस मग ते सांगायचे की चालू आहे, तपास चाललेला आहे, अजून काय आलेला नाही, हे नाही ते नाही, असं सगळं चाललेलं होतं. आणि या सगळ्या काळामध्ये प्रियकर, नीरज आणि ती यांच्या दोघांच्या मध्ये अत्यंत प्रेमाच्या गप्पा गोष्टी चालूच होत्या. याच्यामध्ये आता 2-3 महिने गेले होते, पण शिवा काही सापडलेला नव्हता. आई मतिमंद, तिला काही कळत नव्हतं. मामा जो आहे तो बाहेर होता. आता बाकीचे नातेवाईक जे होते ते काही ह्याच्याकडे कोणी म्हणजे आता कोणी विचारणारं नव्हतं, कारण यांची परिस्थिती गरिबीची होती, वाईट परिस्थिती होती अगोदर. आता थोडी सुधारली होती, हा मुलगा काम करत होता त्यामुळे. पण मग तपास कोण करणार? आई तपास करू शकत नाही, मामा बाहेरगावी होता, पाहुणे रावळे तर काय कोण म्हणजे सगळे सोयरे कोणाकोणाचे अशा पद्धतीनं. त्याच्यामुळे आता तो काही सापडत नाही, तो काही घरी येत नाही, कोणाला काही कळणार नाही, कोणाला काही समजणार नाही, असं यांना वाटत होतं. पण लक्षात ठेवा, पापाचा घडा असतो तो कधी ना कधीतरी फुटतो, भरतो आणि फुटून जातो आपोआप. आता 3 महिने लोटली होती या सगळ्या गोष्टीला. आता मामा जो आहे तो राजस्थानला गेलेला होता, तो माघारी आला. माघारी आल्यानंतर मग तो सुनेकडे गेला, म्हणजे मधूकडे गेला आणि मधूला विचारलं शिवा कुठे आहे? ती म्हटली गायब झाली. मग म्हटली तक्रार दिली ना? म्हटली हो दिली तक्रार. म्हटली तक्रारीची कॉपी दे. मग ही म्हटली माझ्याकडे कॉपी नाहीत. म्हणली तोंडीच सांगितलं मी, लेखी नाहीये. मामा पिसाळला. त्याच्यानंतर मामा 25 तारखेला 25 फेब्रुवारी 2017ला तो जनकराज हा आपला भाचा बेपत्ता झालाय म्हणून पोलिसांमध्ये गेला आणि सांगितलं. सांगितल्यानंतर आता पोलिसांच्या लक्षात आलं की हे प्रकरण जे आहे ते संशयास्पद आहे. कारण पती गायब होतोय. पाठीमागच्या 3-4 महिने झालं पत्नीनं लेखी तक्रार सुद्धा दिली नाही. इतक्या दिवस ती शांत बसली होती. म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी नक्कीच पाणी मुरतंय. आणि मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात केलेली होती. शिवाचा नंबर ट्रेस करायला सुरुवात केली होती. शिवाचं शेवटचं ठिकाण होतं लखनौ. म्हणजे त्यांच्याच घरचं शेवटचं ठिकाण होतं. बायको तर म्हणते घरी आलाच नाही आणि कामावरती होताना तिकडेच गेलेला आहे, पण घरचं त्याचं लोकेशन दिसत होतं. त्याचबरोबर ती जेव्हा पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली त्यावेळेस हा जो चुलत मावस भाऊ आहे, मावस भाऊ नीरज, तो वारंवार घरी येतोय असं सुद्धा कळलेलं होतं. त्यामुळे पोलिसांनी नीरजची सुद्धा चौकशी केली होती. आता तो नीरज इतका म्हणजे आता हे जे अनैतिक गोष्टी करणारे लोक आहेत ना, ते इतके निराडलेले आणि कुऱ्हाडलेले असतात की मी त्याचा मावस भाऊ आहे, माझा तो चांगला मित्र पण होता, आम्ही चांगले एकमेकांना एवढे सगळे सांभाळून घेत होतो, मी नेहमी मदतीला जात होतो, आता तो नव्हता त्याच्यामुळे मी मदतीला गेलो वगैरे वगैरे, असं स्वतःला अतिशय चांगलं दाखवण्याचा तो प्रयत्न करत होता. आता पोलिसांनी त्याची चौकशी केली पण त्यानं टाकास तूर लागून दिली नाही. पण पोलिसांना संशय होता आणि पोलीस आता पुरावा शोधत होते. आता काय करायचं, मधू टार्गेट होते, पण ती प्रचंड शातीर होती आणि तिनं ढोंग करायला सुरुवात केली होती. आता ही सुद्धा बाई इतकी निरढवलेली होती की ती काही केल्या खरं बोलतच नव्हती. मग सर्वांना पक्की खात्री मात्र पोलिसांना होती की हिच्यामध्ये ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. यावेळेस मग पोलिसांनी तिचा भाऊ जो आहे मोहित याची मदत घेतली आणि ज्यावेळेस तिच्याकडे चौकशी केली त्यावेळेस तिचा बांध फुटला आणि जे घडलं ते तिनं सांगितलं. आणि हे सांगताना एवढं सगळं सांगितलं की तो आला, म्हणजे शिवरात्री घरी आला, त्यानंतर त्याला रंगे हात पकडलं, त्यानंतर मग तिनं काय सांगितलं की शिवानं तिच्या थोबाडीत दिली. थोबाडीत दिल्यानंतर ती बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडल्यानंतर 1 तासानं तिला जाग आली. जाग आली तर शिवा गायब होता. म्हणजे शिवाचा खून करून, शिवाचे तुकडे करून, शिवाची विल्हेवाट नीरजने लावलेली होती. अशा पद्धतीनं तिनं त्या प्रियकराला अडकवण्याचा प्रयत्न केलेला होता. काही जरी असलं तरी पण आता थोडं का होईना सत्य बाहेर आलं होतं की शिवा आता जिवंत नाही आणि तो सेप्टिक टँकमध्ये आहे.
आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी तिच्याकडून बाकीच्या सगळ्या गोष्टी घेतल्या. आता एकदा एखादी गोष्ट कळली की पडायला वेळ लागत नाही आणि त्यामुळे मग पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन सगळे डिटेल काढले आणि पोलीस नीरजला अटक करायला गेले, पण तोपर्यंत तो फरार झाला होता. आता जवळजवळ 4 महिन्यांनी ती जी बॉडी आहे ती त्या टँकमधून बाहेर काढण्यात आली होती. ते तुकडे पोलिसांनी जमा केले. कोर्टामध्ये ही केस गेली. लखनौ सत्र न्यायालयाने या गोष्टीचा निकाल दिला. यामध्ये मधूला जन्मठेपेची शिक्षा आणि 35,000 रुपये दंड झालेला होता आणि नीरज जो आहे तो फरार झाला होता. तर अशा पद्धतीनं म्हणजे जिला आधार दिला, निस्वार्थी प्रेम केलं, त्याच व्यक्तींनी विश्वासघात केला होता, खून केला होता आणि आता ती जन्मभर तुरुंगामध्ये राहणार आहे. तिचा कथित प्रेमी जो आहे तो गायब आहे. कदाचित आता त्यानं दुसरी मधू शोधली असेल, तिला जाळ्यामध्ये ओढलं असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर आपल्यावरती प्रेम करणारी माणसं असतील तर आपण आपल्यावरती मर्यादा घातल्या पाहिजेत. पण ज्यावेळेस त्या मर्यादा ओलांडल्या जातात त्यावेळेस मात्र अशी बरबादी सुरू होते.